हम बने तुम बने, हम बने तुम बने। हो 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 हो, मी लगेच नोट डाऊन करून ठेवतो। हा हा हा। ओय पार, विमान काय बनवतोयस? होमवर्क झाला का? हो, शाळेतच केला आणि रोजी मिसला दाखवलं आपण। अरे पण मम्माला दाखवलंस का तुझ्या? रोजी मिसला दाखवलं तर झालं ना, मम्माला दाखवायची काय गरज? पप्पा, रोजी मिस पण मम्मा एवढी असेल का? हा म्हणजे साधारण। पण ती मम्मापेक्षा केवढी भारी आहे ना, ती धावते पण केवढी भारी। आमच्या शाळेत ना एक मॅच होती टीचर्सची, तर त्याच्यात तिने सगळ्यात जास्त रन्स काढले। ती हुशार तर ती आहे, रोज कसले भारी रंगीत कपडे घालते माहितीये का? आपली मम्मा पण रोजी मिस सारखी असती तर? अरे आता आहे ते आहे, आणि आपली मम्मा पण एकदम भारी आहे, पण रोजी मिस एवढी नाही ना। मग आता तुझ्यासाठी नवीन मम्मा आणायची का? असं पण करू शकतो। बस जा खेळायला जा। काय मग 5 साठी काय आता नवीन मम्मा आणणार? काय हरकत आहे? रोजी मिस सारखी असेल तर काय हरकत आहे? हा सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चला चला निघूया। वा, फायनली तुला वेळ मिळाला। हा अगं मी आता ठरवलंय, तुझ्यासारखा दिवसात 1 तासभर तरी व्यायाम करायचा, आणि मग अगं लगेच अगदी तासभर व्यायाम करायची गरज नाहीये, एक अर्धा तास केलास ना तरी पुरे। आणि व्यायामच असं नाही, या मस्त वातावरणात ना असं छान वॉक केला ना सकाळी तरी खूप फरक पडतो ग। हो ग, मी नेहमी ठरवते, सकाळच्या गडबडीत ना। अगं ठीक आहे ना, काय आता रेहा लहान होती ना तेव्हा मला कुठे जमत होतं मला सांग। आता ती मोठी झाले, तिची ती तयार होते म्हणून जमतंय। आता सई पार्थ मोठे झाले ना की तुलाही मिळेल ना उसंत, त्यांचे ते तयार होतील। तोपर्यंत मी पैलवान होईन, त्याचं काय? नको, जरा मेंटेन व्हायला पाहिजे ना। मेंटेन राहण्यासाठी चाललंय हे सगळं? मला वाटलं की हेल्दी राहण्यासाठी चाललंय। नाही नाही, ते तर आहेच, पण कसं आहे, अॅनिव्हर्सरीला बर्थडेला जरा मल्हार बरोबर छान छान फोटो काढता यावेत, म्हणजे ते डीपीवर सुद्धा लावता यावेत म्हणून। अच्छा, म्हणून होय। म्हणजे आता मल्हारनी परत कुठल्या हिरोईनचा फोटो वगैरे ठेवला की काय डीपी म्हणून? फोटो टाकला तर परवडेल, सवत घेऊन आला तर इनसिक्युरिटी। मल्हारची हिम्मत आहे का असं काही करण्याची? मला लग्नासाठी विचारलं, किती मोठी हिम्मत केली त्यांनी, त्याच्यात हिम्मत नाही। पण आपण उगाच कशाला ना रिस्क घ्या। तुली का काय काही आता निघूया का आपण? हा तुला एक मिनिट थांब, मी चुकून सई लवकर उठली, बुक करत किचन मध्ये आले, तिला दूध बिस्किट काढून येते। आले 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 पटकन। तू ये लवकर। झालं? हा निघूया आपण। हो जाऊया आणि पटकन येऊया। मी नाश्त्याची तयारी करून निघू का? तुलिका एक मिनिट, तू हे असं एक एक करत बसलीस ना तर आपण पोहोचणारच नाही जॉगिंगला। आपण जाऊन येऊया पटकन आणि मग
दोघी मिळून करूया ना पटापट. पण पण मेंटेन नाही व्हायचं. नाही व्हायचं. चल 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 चल. थांब, धावायला काय लागलीस लगेच? रेस लावायचे का आपल्याला? आपल्याला जॉगिंग करायचंय. हा, चिल चिल, होईल सगळं नीट होईल. चल. आय 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 आय. तुलिका 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 काय म्हणतोय? अरे मल्हार, आलास तू? हा. पाणी आणते, थांब. नाही पाणी नकोय. अरे मग चहा चहा घे ना. नाही चहा नको. ऐक ना मी काय म्हणतोय. अरे घे ना चहा, मस्त फ्रेश वाटेल. मी बघ कशी आहे आज, फिट अँड फ्रेश. सकाळी व्यायाम केला ना मी वहिनी बरोबर 1 तास. मला एकदम असं फिट अँड फ्रेश वाटतंय. आता ठरवलंय मी, रोज सकाळी लवकर उठायचं, 1 तास व्यायाम करायचा आणि मग घरच्या कामाला लागायचं. चहा आणते तुझ्यासाठी. अगं तुलिका नकोय मला चहा. घे ना. म्हणजे मी मला पण करणारच होते, आपण दोघं एकत्र घेऊ. आणतेच रे. मम्मा आलास तू काय खाणार आहेस? दूध बिस्किट देऊ की तुझं फेवरेट ब्रेडला जाम लावून देऊ? नको, आपण पकडापकडी खेळूया. पकडापकडी? आधीच पाय गेलेत माझे. काही नाही, आपण त्यापेक्षा व्यापार खेळूया का? नको, मला पकडापकडीच खेळायची आहे. भेंडी. अरे तुझी मम्मा बिचारी दिवसभर काम करते, दमत अस. बघ बघ तिच्या चेहऱ्याकडे बघ, किती दमलेली थकलेली वाटते दिसते बघ ती. छे छे, मी कुठे थकले? मी एकदम फिट अँड फ्रेश आहे. मग चल ना पकडापकडी खेळूया. ओके, तू मला अर्धा तास दे, मी पप्पासाठी मस्त चहा करते, भाजी फोडणीला टाकते आणि येते. तोपर्यंत तो अंधार होऊन जाईल. नाही होणार, मी अशी जाते आणि अशी येते. तुलिका का झालंय का हिला? तेच ना, हिच्या जागी रोजी मिस असते ना तर आत्ता पकडापकडी खेळायला तयार झाली असती. गप ना बाबा. मला जागायस का? हा पा. येऊ का? हा आता ऐक मी काय सांगतो ते. अप्पा थोडं जोरात बोला ना. काय तुम्हाला इतकं हळू ऐकण्याची सवय नाहीये माझ्या कानांना. अरे गप रे, मुलं झोपली असतील म्हणून हळू बोलतोय. बोला ना. बस तू माझा आधी ऐक. हा. आपल्या सोसायटीने एक लहान मुलांसाठी एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन अरेंज केली. बरं. साधारण 25 मुलं असतील. त्यांना साधारण ड्रॉइंग पेपर्स किती लागतील, पेन्सिल किती लागतील, खोडरबर किती लागेल, कलर्स किती लागतील याचं मला साधारण. सितारों में भेंडी. सॉरी 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 सॉरी, तो दरवाजा उघडा होता म्हणून. सॉरी अप्पा. काय रे हे? तेच म्हणतो अप्पा, काय होतं हे? तुमचं असं काही ठरलं असेल तर दरवाजा लावून नाही घ्यायचा का खडी लावायची? अप्पा मला खरं तर काय, तुम्ही ते ड्रॉइंग कॉम्पिटिशनचं काहीतरी म्हणत होतात ना. अरे खड्ड्यात गेली ती ड्रॉइंग कॉम्पिटिशन. सॉरी सॉरी. माझं तुलिका अप्पा गेले. तुलिका अप्पा अप्पा अप्पा. तुला देवाने काय अक्कल दिली की नाही रे? दार कशाला उघडलं? अगं मी ते काय म्हणाल बिल आणायला चाललेलो. अरे पप्पा आले, सांगता नाही काय येत? अगं सांगायचं का मला? मला काय माहिती तू अचानक असं हुजूरवाला पवित्र घेणारच ते. मी म्हंटल होतं ना तुला, मी तुझ्यासाठी काहीतरी शॉपिंग केलंय म्हणून. अगं माझ्यासाठी शॉपिंग केलं म्हणजे मला असं वाटलं की तू माझ्यासाठी काही शर्ट वगैरे घेतला. जसं काही आधी मी तुझ्यासाठी काही शॉपिंगच केलं नाही.
तेव्हा त्याला खूप वेळ झाला. आता सगळं वेगळं आहे ना. आता तरी काय वेगळं? मम्मा हे वेगळं आहे, कळलं? मम्मा आहे, मी इथे आहे बाळा. अरे बाहेर कोणतरी भांडतंय. एवढं ऐक ना हे. आहे. तर सांग ना. गाणं म्हण ना. हा मम्मा थोपट ना. हा. हो हो हो, झालंच झालंच. ह्या 10 मिनिटात देते, चपात्या करते. 10 मिनिटं उशीर होणार. अरे हो, झालं बाबा. हे बघ, पण रोज तुझं यावेळी सगळं झालेलं असतं ना. आज तू उशिरा उठलीस का? उशिरा नाही उठले, मी काकू बरोबर जरा वॉकला गेले होते. झालं ग. सई पार. हे बघ पप्पा हाक मारतोय. हो अरे दोन चपात्या करते आणि मग भरते लगेच डबा. 2 चपात्या? मम्मा उशीर होईल. त्यापेक्षा ना आम्ही गेटवर खाऊ काढते. हा नको नको, गेटवर नको ग. बाहेरचं खाऊन जरा परत पोट खराब होईल तुमचं. मी भरते पटकन डब्बा. 2 मिनिटं. जाऊया. हा आणि ब्रेक मध्ये समोसा खाऊया. पण पैसे पप्पाकडनं मागूया. अरे चला लवकर. आलो मम्मा बाय. अरे थांब जरा, मी पटकन ही शेवटची चपाती घेऊन येते. पार्थ, साई, काय झालं? अहो ही मुलं. अगं शाळेत गेली. मला आत्ता तरी घेऊन गेला इथे. अरे यार गेले, पण काय झालं? डबे न घेता गेले? अहो मी त्यांना म्हंटल होतं थांबा जरा, मी आणून देतो. गेले. मला सुद्धा नाही, कधी कधी इतकी घाई करतो. जर 2 मिनिटं थांबला असेल काय बिघडलं असतं? नाही अप्पा, ऍक्च्युली मलाच उशीर झाला. आता काय करू? काय पार्थला कधी भूक लागते. मी 1 मिनिट. हा जरा फोन लावतो. हा हा हा. फार लांब गेला नसेल तर येईल परत तरी डबा घेऊन जाईल. 1 मिनिट. हा. अरे गरज असते तेव्हा इकडे नेटवर्क नसतं कधी. अरे असं होत नाही कधी. मुलं रेडी होऊन याच्यात मी रेडी असते डबे घेऊन. नाही अगं तू कुठं? अगं सायकलवर कशी गाठणार तू त्यांना? अहो आप्पा, इकडे चौकातला सिग्नल आहे ना, तो जरा मोठा आहे. तिथे थांबलेले असतील ना तर भेटतील मला. देते त्यांना डबे. अगं पण तो सिग्नल त्यांनी क्रॉस केला. अरे बरं झालं तुम्ही आता इथेच भेटला. अगं हे घे तुलिका. अगं मम्मा तू इतक्या दूर सायकल चालवत आलीस? अरे डबे राहिले ना घरी यांचे. यांनी माझ्याकडे खाऊसाठी पैसे मागितले ना, तेव्हाच मला कळलं की हे डबे विसरले. लगेच युटर्न घेतला आम्ही. अरे विसरले नाही. आज मलाच उशीर झाला जरा डबे करायला. त्यांना म्हटलं थांबा 5 मिनिटात देते, तर निघालात तुम्ही. कसे द्यायचे डबे म्हणून? हो हो ठीक आहे, पण अगं मी ह्यांना शाळेत सोडून परत घरी आलो असतो आणि नेऊन दिले असते डबे. उगीच तुला दगदग झाली ना तुलिका. चला निघा, उशीर होतोय शाळेला. ना सोड. अरे
झालं एकटा का असतोय? मेसेज मध्ये एक जोक आलेला. मोबाईल आणि बायको ह्या दोन गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे जरा अजून थोडा वेळ थांबलो असतो तर जरा भारीतली मिळाली असती. जुना आहे. आहे तुला ग, पण काय काही काही जोक्स ना कितीही वेळा आले तरी परत परत हसू येतच. एवढंच वाटतं तर घेऊन ये ना स्वतःसाठी नवीन बायको. काश अगर मैं ऐसा कर पाता. तुलिका, अगं काय झालं? अगं गंमत करत होतो तुम्ही. तुला गंमत वाटत असेल, मला वाईट वाटतंय. अगं वाईट काय वाटून घ्यायचं? जोक होता तो, हसायचं आणि सोडून द्यायचं. असं कसं सोडून देऊ? स्पेशली तेव्हा जेव्हा जोक आपल्या बाबतीत खरा होईल अशी भीती वाटते. म्हणजे तू प्रेमात पडलास तेव्हा जी प्रेयसी बघतात क्षणी तुला तुझं भान हरपून जायचं, तसं नसेल वाटत तुला आता. पण मी काय करू? माझ्यातली आई आणि माझ्यातली बायको अप टू द मार्क ठेवताना धावपळ होते या वयात. नाही जमत मला सकाळी लवकर उठून धावायला जाणं, व्यायाम करणं आणि मग वेळेत घरी परत येऊन मुलांचे डब्बे करणं, घरचं सगळं बघणं. तुझ्याकडे लक्ष दिलं तर मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि मुलांकडे लक्ष दिलं तर तुझ्याकडे दुर्लक्ष होतं. कसरत होत असते एकाच वेळी दोन गोष्टींचा बॅलन्स साधायची, आणि एवढं करूनही तो बॅलन्स साधला जातो तसं नाही. आणि मग वाटतं काहीतरी एक सूट आहे, घाबरायला होतं. भीती वाटते मनात, आणि मग अशा वेळी असा फालतू जोक पण भीती घालून जातो मला. तुलिका, वाटतं खरंच तुझ्या आयुष्यात माझ्या कोणतरी भारी आलं. तुलिका, अगं तू वेडी आहेस का? आणि तुला कोणी सांगितलं तू आता सुंदर दिसत नाहीस म्हणून? मी ज्या सौंदर्याच्या प्रेमात पडलो होतो ना, ते चिरकाल टिकणार आहे. तुला कोणी सांगितलं मी तुझ्या दिसण्याच्या प्रेमात पडलो होतो? मी तुझ्या निडर स्वभावाच्या, निखळ हसण्याच्या आणि समोरच्याला आनंदी ठेवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तुझ्या नजरेतल्या उत्साहाच्या प्रेमात पडलो. आणि तुझ्या नजरेतलं ते स्पिरिट अजूनही आहे तसंच आहे. तू आई झालीस तरी सुद्धा ते अजूनही कमी झालेलं नाहीच आहे. मग माझी प्रियसी हरवली असं मला का वाटेल? आणि तसं बघायला गेलं तर मुलांकडे बघताना, मुलांकडे लक्ष देताना खरं तर माझं सुद्धा तुझ्याकडे थोडंफार दुर्लक्ष होतच की. मग ती भीती मला सुद्धा वाटायला हवी, पण ती नाही वाटत. कारण त्या जोक करणाऱ्याला व्यक्ती आणि वस्तू याच्यातला फरक नाही कळत. तो त्याला कळतो जो नात्यावर, प्रेमावर विश्वास ठेवतो. आणि माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. मग असली भीती कशाला वाटून घ्यायची? हा, आता मुलांचं करताना कदाचित आपलं प्रेम थोडंसं बॅकफुटला जाईल. आपल्याला एकमेकांकरता उसंत मिळणार नाही, स्पेस मिळणार नाही. पण म्हणून आपल्यातले प्रियकर आणि प्रियसी हरवले अशी भीती वाटून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण ते आहेत म्हणूनच जगण्यात जान आहे. एकमेकांसाठी आणि आपल्या मुलांसाठी काहीही करण्याची हिम्मत आणि उत्साह आपल्यात आहे, आणि तो जास्त महत्वाचा आहे. आले मम्मा, का रडते? कारण तुझा पप्पा तुझ्यासाठी रोजी मिस सारखी नवीन मम्मा आणणार आहे ना. काय? पण मला नको नवीन मम्मा, मला हीच मम्मा हवी आहे. अरे गधड्या, तूच तुझ्या त्या रोजी मिसचं सतत कौतुक करत असतोस ना. हो, पण रोजी मी सकाळी लवकर उठून
सगळ्यांसाठी नाश्ता, आमच्यासाठी डबा नाही बनवत. आम्ही डबा घरी विसरलो तर ती सायकल चालवत तिकडे येऊन डबा देत नाही. ती रात्री गोष्टी ऐकवत नाही आणि महत्वाचं म्हणजे ती मम्मा सारखी जवळ घेऊन भारी लाड करत नाही. मला नको नवीन मम्मा, मला हीच मम्मा हवी आहे. पप्पा पप्पा, तू किती जोर बैठका मारू शकतोस? 100. आमच्या ग्राउंडवर ना संध्याकाळी नाशिककर काका धावायला येतात. ते ह्या वयात पण 100 जोर बैठका मारतात. 100? बापरे, मला नाही जमणार ते. काय तू? अगं नाही जमणार. मग जाऊ दे साई, आपण तुमच्यासाठी नवीन पप्पा आणूया. नवीन पप्पा? अरे काय आहे तुरी का यार? अरे अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.